तर पुण्यातल्या बलात्कार प्रकरणामध्ये संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। आरोपीला अटक करून सरकारनं उपकार केले आहेत का असा सवाल संजय राऊत यांनी केलाय। तसंच संजय राऊत यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरही टीका केली आहे। तर दुसरीकडे पालकमंत्री अजितदादांच्या या पुण्यामध्ये असं का घडतंय असंही ते म्हणतात। कायद्याची भीती राहिली नसल्याचा आरोप राऊतांनी केला। पोलिसांनी का उपकार केले का? सरकारनं उपकार केले का आरोपीला पकडून? आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत। काय म्हणाले? काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही, सगळं शांतपणे बलात्कार पार पडला, त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही। ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे। म्हणजे काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होतोय, विनयभंग होतोय, बलात्कार होतोय आणि तिने स्ट्रगल केलं नाही म्हणजे हा त्यांचा शब्द आहे। तिने स्ट्रगल केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही। म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं? तिचा गळा दाबलाय, तिचा घसा दाबलाय, तिचं तोंड दाबलाय, तिच्यावर जबरदस्ती होती। 200 पोलीस कामाला लागले होते। उसाच्या फडात शोधतायत, तिकडे शोधतायत, तिकडे शोधतायत। पण यांची हिंमत कशी होते सगळं करण्याची हा पहिला प्रश्न। आणि पुण्यामध्ये खास करून पुण्यामध्ये ज्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांना दादा म्हणतात, ते दादांच्या राज्यातच का घडताय सगळ्या गोष्टी? कायद्याचा धाक राहिलेला नाही, पोलिसांची भीती राहिलेली नाही।